तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आमदार संदीप जोशी यांनी SITची मागणी केली होती आणि आता SIT धडाकेबाज कारवाई करतायत। माझ्यासोबत संदीप जोशी आहे। हो, अनेक संस्थाचालक यात टार्गेटवर आहे। जवळपास अनेक शिक्षकांचे पगार थांबलेले आहेत। 450 शाळा रडारवर आहेत। ही गोष्ट खरी आहे। आजच माझ्याकडे नागपूर जिल्ह्यातून काही शिक्षक संघटना आणि विशेषतः काही संस्थांचे प्रतिनिधी आले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की 450 शिक्षकांचे पगार थांबलेले आहे। आता ही गोष्ट खरी आहे। ज्या वेळेला असं म्हणतात की गव्हासोबत किंवा सुक्यासोबत बाकी देखील भरडलं जातं, ज्या वेळेला या संपूर्ण गडबडी झाल्या त्यावेळेला हे शिक्षक झोपले होतेत का? या शिक्षकांचं कुठेही लक्ष नव्हतं का? तुम्ही डोळे बंद करून जर आपल्या भागामध्ये असलेल्या गडबडी जर सहन केल्या तर याच पद्धतीने होईल। आम्ही ठरवलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे। SIT नागपूर शहरात नागपूर जिल्ह्यात जरी असली तरी आता भंडाऱ्यावरचे चंद्रपूरचे अनेक प्रकरणं आम्ही नागपूरच्या SITला पुढे करतो आहे। याशिवाय माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर सहसंचालकांच्या लेवलवरती देखील SITची चौकशी सुरू झालेली आहे। त्या चौकशीला देखील आम्ही देणार आहोत। आणि दुर्दैव आहे की सर्वसामान्य शिक्षकांना निचोडून सर्वसामान्य शिक्षकांच्या जागेवरती इतर लोकांची भरती करणं हे अधिकाऱ्यांनी सुरू केलं। यामध्ये गरीब शिक्षकांकडून वाटेल तसे पैसे यांनी घेतले। आता याची चौकशी तर होणार आहे आणि चौकशीमध्ये जे असतील, ज्यांनी वेळ प्रसंगी डोळे बंद करून हे सहन केलं, ते देखील याच्यामध्ये भरडल्या जाणार आहे। ही फक्त नागपूर विभागापुरती किंवा नागपूरपुरती मर्यादित आहे। महाराष्ट्रव्यापी SITद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी करणार। ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि या सभागृहामध्ये हा विषय आम्ही लावून धरणार आहोत। आणि सभागृहामध्ये माननीय महाराष्ट्र शासनाकडून आम्ही स्पष्ट निर्देश घेणार आहोत, कारण याच्यामध्ये अनेकांचे हात हे बरबडलेले आहे। अनेक संस्थाधीश आहेत ज्यांचे याच्यामध्ये लागेबंदी आहेत, ते देखील दुसऱ्या पद्धतीने याच्यासाठी मागे लागलेले आहेत। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या लेवलवरती चांदा ते बांदा ही SIT निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत। शेवटचा प्रश्न, हा घोटाळा 100 कोटीपेक्षा जास्त आहे असं म्हटलं जातं। किती व्याप्ती असू शकते या घोटाळ्याची? नाही, मला अमाऊंट नाही सांगता येणार, परंतु हा घोटाळा 2 प्रकारचे घोटाळे असतात, ज्याच्यामध्ये पैसे असतात आणि ज्याच्यामध्ये जनसामान्याचे भावना या जोडलेल्या असतात। हा घोटाळा जो आहे हा जनसामान्याच्या भावनांशी जोडलेला घोटाळा आहे। जनसामान्यांना लुबाडून अधिकाऱ्यांनी, झारीतल्या शुक्राचार्यांनी केलेला घोटाळा आहे। त्याच्यामुळे याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।